नमस्कार. आज आपल्या भेटीला आल्या आहेत सौ पूर्णिमा नार्वेकर, पूर्वाश्रमीच्या पूर्णिमा पाटील. तर चला आपण त्यांचा परिचय करून घेऊया. पूर्णिमा, तुझं बालपण कुठे गेलं? माझं बालपण दादरमध्ये गेलं. मराठमोळ्या वस्तीत तर माझं बालपण गेलं. आणि शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे पूर्ण झालं? शालेय शिक्षण माझी शाळा शारदाश्रम विद्यामंदिर आणि माझं कॉलेज कीर्ती महाविद्यालय. तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली आणि एकूणच तुमच्या करिअरचा प्रवास कसा झाला हे जरा सांगाल का आम्हाला? अ, शालेय शिक्षण म्हणशील तर मी बी.कॉम झाले. त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. त्याच्यानंतर मी कम्प्युटर प्रोग्रामिंग केलं, ग्राफिक्स केलं. 1988 ते 1998 मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. पण माझा स्वभाव असा होता की मला कुणाच्या हाताखाली काम करणं काही जमलं नाही. स्वतंत्र वृत्ती होती. काही ना काहीतरी व्हायचं आणि मी नोकरी सोडून द्यायची. म्हणजे 2 वर्षापेक्षा मी कुठे टिकली असेल असं मला वाटत नाही. मग विचार केला की आपण स्वतःचंच काहीतरी चालू करावं. कम्प्युटर प्रोग्रामिंग आणि ग्राफिक्स केल्यामुळे माझ्या पाठीशी तो अनुभव होता. 1998 साली मी माझी मैत्रीण आणि आम्ही दोघींनी मिळून दादरला कम्प्युटर क्लासेस आणि डी-टी-पी डिझायनिंग असे दोन्ही व्यवसाय एकत्र सुरू केले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही साहित्यिक क्षेत्रात काही काम केलं होतं तुम्ही मला म्हणाला होता? हो, त्याच्यानंतर म्हणशील तर 2012 पासून मी पेपरसाठी लेख लिहायला सुरुवात केली. मी कविता करते. माझे कवितांचे कार्यक्रमही माझी मैत्रीण तनुजा इनामदार आम्ही दोघी मिळून मनभावन म्हणून आमच्या कवितांचे कार्यक्रम करत होतो. आणि 2012 ते 2022 एक 10 वर्ष मी एका दिवाळी अंकासाठी सहसंपादिका म्हणून काम केलं. एकूण संपूर्ण बहुआयामी असा तुमचा हा प्रवास होता. आणि मला वाटतं तुम्ही एक आदिवासी मुलांसाठी एक पुस्तक पण लिहिलंय का? वेगळं काही प्रकारचं पुस्तक आहे ते? हो. 2 वर्षापूर्वी मी एक आदिवासी मुलांसाठी मी जिथे काम करते, वाडा आणि विक्रमगड साठी, त्या मुलांसाठी मी माझी पत्रावळ म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. काय वेगळं वैशिष्ट्य आहे त्या पुस्तकाचं? वेगळं वैशिष्ट्य असं म्हणजे मी एवढी वर्ष तिथे जाते वाडा, आज सातत्याने 5-6 वर्ष. तेव्हा तिथे मी बघितलं की तिथे सातत्याने काम कसलं चालतं, तर घरोघरी पत्रावळी बनवण्याचं. बरं. त्याच्यापासून मी प्रेरणा घेतली की हा त्यांचा जो पारंपरिक उद्योग आहे तो कशा प्रकारे केला जातो, बरं. तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तो उद्देश ठेवून आणि निसर्गाची हानी पण नाही झाली पाहिजे. जे आता आपण थर्माकोलच्या प्लेट्स वगैरे ज्या काही वापरतोय त्या परत डिस्पोज कशा करायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. तर तो सगळा उद्देश मनात ठेवून मी हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये आजी आणि मुलाचं संभाषण, या संभाषणातून मी पूर्ण ती पत्रावळी बनवण्याची जी प्रोसेस आहे ती त्याच्यात मांडली. आणि ते पुस्तक पण मी वाचलं आहे. ते चित्रपुस्तक जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लिटरेचर छोट्या 2-2 ओळीचं आहे आणि चित्रपुस्तक आहे. म्हणजे लहान मुलांना ज्यांचा ग्रामीण भागातील लहान मुलं ज्यांचा भाषेशी फारसा संपर्क नाही त्यांना ते आवडेल अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. हे त्याचं वेगळेपण मला फारच भावलं. खूपच छान. एक सांगावंसं वाटतंय की माझ्या पुस्तकाला चित्र काढली आहेत ती चित्रकार श्रीनिवास बाळकृष्ण. म्हणजे माझ्या पुस्तकाला खऱ्या अर्थाने न्याय त्याने दिलाय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, नक्कीच. बरं, मग हे सगळं करत असताना गणपती बाप्पाचा साहित्य प्रसार ही संकल्पना कशी काय तुम्हाला सुचली? गणपती बाप्पाचा साहित्य प्रसाद ही संकल्पना 2019 पासून मी सुरू केली. माझ्या घरी 1.5 दिवसाचा गणपती येतो. गणपतीला बरेच जण येणारे, दर्शनाला येणारे भाविक, पाहुणे मंडळी, नातेवाईक सगळे लाडू, पेढे, हार प्रसाद आणायचे. मग त्या एवढा लाडू, पेढे, हार प्रसाद असं करायचं काय? बाप्पा तर काही खात नाही, खातो तर आपणच सगळे. आणि मग उगाच असते डायबिटीज नाही होत. आणि मग ते माव्याचे पदार्थ ते जास्त दिवस टिकतही नाही. मग गणपती ही तर बुद्धीची देवता. नक्कीच. मग आणि मी आधीपासूनच यामध्ये म्हणजे नॅशनल पाचशे अंगणवाडीमध्ये मी काम करत होते. तिथल्या मुलांना शिकवायला जात होते. तर तेव्हा लक्षात आलं की त्यांना हे साहित्य मिळत नाहीये. मग आपण हा उपक्रम सुरू करूया म्हणून त्या वर्षापासून मी हा खरं तर उपक्रम सुरू केला. माझ्या घरापासून सुरुवात केली की घरी येणाऱ्या लोकांनी लाडू पेढे न आणता
वही, पट्टी, पेन्सिल, पुस्तक असं काहीतरी बाप्पाला साहित्य प्रसाद म्हणून आणा. आणि ही त्यांची कल्पना खरंच मला खूप आवडली. म्हणजे गणपतीचा आपला उत्सव सुरू व्हायच्या आधीच त्या मेसेज टाकतात, की बाप्पाच्या साहित्य प्रसादात आम्हाला अशा-अशा शैक्षणिक साहित्य लागणार आहे. आणि मग जेव्हा आम्ही जातो घ्यायला स्टेशनरीवाल्याकडे, तेव्हा आम्ही पण त्याला अगदी उन्मेखून हे सांगतो आणि त्यालाही या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं. पण मग हे बाप्पाचा जो हा साहित्य प्रसाद होता ना, त्या एका छोट्याशा संकल्पनेतनं लिट म्हणजे लेट्स हं. इमॅजिन टुगेदर या एक एन-जी-ओचा जन्म झाला. तर ह्या एन-जी-ओ विषयी थोडीशी माहिती सांगा मला. नक्कीच. बरीच वर्ष मी नॅशनल पाडाच्या चिंचपाडा अंगणवाडीसाठी काम करत होते. ते काम करत असताना माझा मुलगा ओंकारही माझ्याबरोबर यायचा. तो कॉलेजमध्ये त्याच्या सरांशी या विषयावर बोलत असेल तर त्याच्या राममोहन सरांनी सांगितलं, की "तू वाडाला पण एकदा जाऊन बघशील का? तिकडच्या दुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत, त्यासाठी खरी याची गरज आहे या मदतीची." मग 2019 साली आम्ही पहिल्यांदा वाड्याला गेलो आणि तिथून मग ही सुरुवात झाली. मग दरवर्षी गणपतीच्या आधी आम्ही आवाहन करायला लागलो लोकांना, की गणपतीचं साहित्य प्रसाद तुम्ही आणा. मग आमचं बघून आमच्या मित्रमंडळींनी सुरुवात केली, की नाही हा उपक्रम खरंच चांगला आहे, की हे जे साहित्य आहे तिथल्या मुलांसाठी आपण त्यांना पुरवतोय, देतोय, नेऊन देतोय. असं करता करता आता यावर्षी आमच्याबरोबर या उपक्रमात 22 जण जोडले गेले. बरं. आणि यावर्षी इतकं साहित्य आमच्याकडे जमा झालं, की आम्हाला टेम्पो करावा लागला त्याच्यासाठी. पण मग साधारण या स्थापना कधी झाली? रजिस्ट्रेशन साधारण कधी झालं? 2019 पासून आम्ही वाड्याला जायला सुरुवात केली. ओके. मी, माझा ओंकार, त्याची मित्रमंडळी, मिहीर, मानसी, संपदा ओके. हे जे सगळे आमच्याशी जोडली गेली आताची तरुण पिढी. बरोबर. 2 वर्ष तर आम्ही 3 वर्ष तर आम्ही आधी सातत्याने काम केलं. पण काम केल्यानंतर लक्षात आलं, की आपल्याला याला काहीतरी एक स्वरूप द्यायला हवं. त्याला एक नाव द्यायला हवं. आपण योजनाबद्ध फक्त एक रीतीने योजनाबद्ध रीतीने ते पूर्ण काम व्हायला हवं. जर आपल्याला खरंच या भागात काम करायचं आहे, बरोबर. तळमळीने काम करायचं आहे, तर संस्था रजिस्टर होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि हा विचार करून 1-2 वर्षापूर्वी आम्ही आता ही संस्था रजिस्टर केली. आणि सांगायला आवडेल मला, की यावर्षी म्हणजे आम्हाला एटीजी आणि 12 ह्या दोन्ही सवलती सुद्धा मिळाल्या. आपल्या संस्थेला, दोन्ही सर्टिफिकेट सुद्धा आपल्या संस्थेला मिळाले. खूप छान. म्हणजे तरुण पिढीला तुम्ही बरोबर घेतलं आणि तरुण पिढीने पण तेवढा उत्साह दाखवला. हे खूप छानच आहे. बरं आता आपण या कामाचं स्वरूप यांच्या जरा समजून घेऊया. म्हणजे लिट या म्हणजेच लेट्स इमॅजिन टुगेदर हे एन-जी-ओ काय प्रकारचं काम करतं, तर हे आता आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम मला तुम्ही तुमच्या स्वच्छता किट ह्याच्याविषयी काही माहिती द्याल का? आम्ही शाळातून जायला सुरुवात केलं. सातत्याने आम्ही तिथल्या शाळांना भेट देतो. तेव्हा असं लक्षात आलं, की मुलं जी शाळेत येऊन बसतात, त्यांच्याकडे नाक पुसायला रुमाल नाही आहे किंवा केस विस्कटलेले आहेत किंवा आरोग्याविषयी काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या त्यांना माहिती असायला पाहिजे, त्या त्यांना माहिती नाही आहेत. मग आम्ही स्वच्छता किट हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्या स्वच्छता किटमध्ये मुलांसाठी कंगवा, फळी, उवांची फळी खास सांगेन मी. मुलींसाठी उवांची फळी, रिबीन, कोलगेट, ब्रश, तेलाची बाटली, हुक, लूप, बटन्स, सुईदोरा या सगळ्या गोष्टींचा मिळून आम्ही एक स्वच्छता किट बनवला आणि त्यांना एक छानसा आपल्या कपड्याच्या पाऊचमध्ये घालून तो आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. आणि त्या मुलांना खूप आवडलं, की हे जे सगळं आहे ते माझ्यासाठी आहे. बरोबर. हे घरातल्या सगळ्या माणसांसाठी नाही. आज मला सगळ्या या वस्तू मिळाल्या. तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो होता, तो बघण्यासारखा होता. याचा खूप फरक पडला. आता मुलं शाळेत येताना नीटनेटकी होऊन येतात. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, की वाडा हा तसा दुर्गम भाग आहे आणि त्यातले रहिवासी आदिवासी आहेत आणि शेती ती पण पावसावर चालणारी शेती. त्यामुळे गरिबी खूप आहे. त्यामुळे जिथे अन्नाचीच भ्रांत आहे ना, तिथे स्वच्छता, नीटनेटकेपणा ह्या फार लांबच्या गोष्टी आहेत. आणि मगाशी बोलताना पूर्णिमा यांनी मला सांगितलं एक वेगळी म्हणजे नॉट त्यांच्या नावातच त्या संस्थेच्या नुसतं लेट इमॅजिन टुगेदर नाही. त्याची इमॅजिनेशन म्हणजे कल्पकता एवढ्या छान आहेत, की त्यांनी हा स्वच्छता किट तर दिलाच, पण त्यापेक्षा वेगळेपण म्हणजे ना त्यांनी वर्गामध्ये एक आरसा बसवला. कारण घरून येणारं मूल आहे ना, हे प्रत्येक वेळी नीटनेटकं आलं असं होत नाही ना. घरची परिस्थिती वेगळी असते, पण शाळेत आल्यानंतर त्या मुलाला हे गरज वाटते, की मी छान असायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं वर्गामध्ये आरसा आहे,
मूल त्या आरशात स्वतःला बघतं आणि त्या आरशाच्या शेजारीच त्याच्यात स्वच्छता किट नीट मांडून ठेवलेलं आहे. म्हणजे तिथल्या तिथे तो मुलगा स्वतःला तयार करू शकतो आणि छान तयार होऊन शाळेत बसू शकतो. म्हणजे स्वतः जी स्वच्छतेची आवड निर्माण केली, नीटनेटकेपणाची आवड निर्माण केली गोष्ट वेगळीच आहे. पण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला पाहिजे, स्वतःची निगा राखणं गरजेचं आहे. हे जेव्हा व्यक्तीला समजतं ना, तर तेव्हा तो पुढे जाऊन तो व्यक्ती एक चांगलं आयुष्य जगू शकतो, आनंदी आयुष्य जगू शकतो. आणि मला वाटतं शेतकरी आत्महत्या वगैरे ना हा सुद्धा पुढच्या काळात आपल्याला टाळता येईल. कारण आपण आपल्या शरीरावर प्रेम करायला शिकलेलो असू. तर पौर्णिमा, अजून दुसरं तुमचं एक तो रंगीला पाऊस, हे एक जरा मला गमतीदार गोष्ट सांगा ना त्याच्याविषयी. अं, तिथे मुलांकडे तर तुम्हीच आता म्हणजे सांगितलं की तिथे सगळ्याच गोष्टीची वाढ आहे. तिथे प्रत्येकाकडे रेनकोट किंवा छत्री असणं शक्यच नाही. आपल्यापेक्षा तिथे पाऊस की तुफान म्हणजे मुसळधार पडतो. मग मुलं भिजत भिजत शाळेत येतात किंवा पावसाच्या दिवसात शाळेत येतच नाही. भिजत भिजत गेले, बसले वर्गात की ते ओल्याच कपड्यांनी बसणार, आजारी पडणार. बरोबर. मग आम्ही विचार केला की आपल्याला जमेल तसं आपण शाळांना छत्री तरी पुरवूया की मुलं भिजत येणार नाही. मग छत्री पुरवायची तर फक्त छत्री नाही द्यायची, तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण उपक्रम करूया. बरोबर. म्हणून आम्ही केलं की ही छत्री प्रत्येकाची प्रत्येकाने रंगवायची आहे. बरं. आणि आम्हाला असं दिसून आलं की त्या मुलांची आपल्यापेक्षा कल्पनाशक्ती इतकी अफाट आहे की प्रत्येकाने छत्री वेगळ्या प्रकारे रंगवलेली आहे. मग कोणी आपल्या आजूबाजूचा सगळा निसर्गच त्याच्यावर काढलाय, तर कोणी गाव चित्तारलाय, तर काहींनी आकाशातले तारेच त्या आकाशगंगा पण आहे. आकाशगंगाच त्या छत्रीवरती आणली आहे. प्रिन्स नावाच्या एका मुलाने काळ्या छत्रीवरती काळ्याच रंगाने रंगवलं आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही बघा दिसतंय मी काय छान रंगवलंय ते. म्हणजे इमॅजिनेशनच म्हणता येते, काळ्यावरती काळ्याच रंगाने त्यांनी ती छत्री रंगवून आम्हाला दाखवली. हे आपली जी मुलं असतात ना, ती आपले भावी नागरिक असतात. आणि जर त्यांच्यातले हिडन टॅलेंट आपण ओळखू शकलो ना, तर आपण आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान देऊ शकतो असं मला वाटतं. तर आणखी दुसरं एक तुमचं निरोगी आरोग्य शिबिरच्या अंतर्गत तुम्ही काय उपक्रम राबवता? डॉक्टर भाग्यश्री पाटील ज्या आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या तिथे निरोगी आरोग्य शिबिर घेतात. याच्यामध्ये मुलांना स्वच्छतेचं तर महत्त्व सांगितलंच जातं. मुलींना दोघींनाही त्यांच्या मासिक पाळीच्या काही ज्या समस्या आहेत त्याही सांगितलं जातं. आणि ह्या शिबिराचं महत्त्व म्हणजे हे सगळं करताना आम्ही मुलं आणि मुली दोघांना एकत्र बसवून सांगतो. तिथे म्हणजे मुलांनाही कळलं पाहिजे की मासिक पाळीच्या वेळी जर एखाद्या मुलीची कोणाची मासिक पाळी असेल, तर आपण तिच्याकडे बघून हसलं नाही पाहिजे किंवा तिला चालण्यावरून एखाद्याच्या कळतं की बाबा हिचं पाळी आली आहे किंवा काय. किंवा बऱ्याचशा मुली पाळी आली की 5-5 दिवस शाळेत येतच नाहीत. आणि मुलांना हेही कळलं की आपल्या घरी पण आपल्या आई बहिणीला हजर यावेळी जेव्हा त्यांना आरामाची गरज असेल तेव्हा आपण त्यांना मदत केली पाहिजे कामात. याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. आणि दुसरं म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श हे भाग्यश्री पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे मुलांना आणि मुलींना समजावून सांगितलं की याची अत्यंत गरज आहे. इथे आपल्याला शहरात तर या गोष्टी सहज कळतात, त्याच्यावरती शाळेमध्ये शिकवलं जातं किंवा हे, पण तिथपर्यंत कळत नाही. तर या गोष्टी तिथे समजावून सांगणं खूप गरजेचं होतं. आणि आम्ही सातत्याने हे जे शिबिर आहे हे वाडा आणि विक्रमगडमधील शाळांसाठी घेतोय. मला वाटतं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ह्याचं ओळख करून मुलांना देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचाराला आळा बसतोच. पण हे जे त्यांनी असं आपल्याला सांगितलं की मासिक पाळीच्या दरम्यान थोडीशी मुलीची चालण्यात फरक पडतो आणि मग वर्गात मुलं हसतात आणि मग ती मुलगी घाबरून शाळेतच येत नाही. तर ह्याच्यासाठी कोणीतरी जागरूकता निर्माण करणं गरजेचं होतं. आणि आपल्याला माहितीच आहेच की त्या दरम्यान ज्या हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे खूप वेगळी मानसिकता मुलींची असते, हळव्या होतात त्या. मग अशा वेळी घरातल्या पुरुष वर्गाने मग ते भाऊ असो, वडील असो, कोणी असो, जर त्यांना समजून घेतलं तर कुटुंबातलं वातावरण पण आणि एकूणच समाजातलं वातावरण पण चांगलं राहील. तर एका चांगल्या कुटुंब व्यवस्थेचा ते पाया घालतात, हो की नाही? की पुढे जाऊन हेच मुलं मुली त्यांची पण पुढे जाऊन लग्न होणार, ते संसार स्थापन करणार. तर अशा वेळी आपल्या होणाऱ्या बायकोला त्या 4 दिवसात तिचं कसं काय सांभाळ करावा, त्याचा एक प्रकारचा एक पायाच रचला जात आहे. खूप छान, खूपच छान. म्हणजे शब्दातीत आहे, विचारही नाही करू शकत. आणि रानावनातली शाळा म्हणजे नक्की काय आहे? रानावनातली शाळा म्हणजे तिथे बऱ्याचशा शाळा आहेत या दुर्गम भागात आहेत.
वरई बुद्रुक सारखी शाळा तुम्ही म्हणाल तर त्या शाळेला जाणारे 2 रस्ते आहेत. एक तर पूर्ण रानातून जाणारा एक रस्ता आणि दुसरा शेतातून आणि बांधातून जाणारा रस्ता. त्या पलीकडे तिथे जाण्याचा पर्याय उपलब्ध नाही. ह्या शाळा एखाद्या असं डोंगरावरती शाळा आहे. त्या शाळेचा बाकी सगळ्या गावांशी असं काही कनेक्ट म्हणजे कनेक्ट नाही होऊ शकत तुम्ही. काही अडी-अडचण आली किंवा काही वैद्यकीय मदत लागली तर तुम्हाला तिथे सहज उपलब्ध नाही. 25-30 घरांचंच एक छोटंसं गाव आहे. तिथली ही शाळा आम्हाला खास दाखवायची होती लोकांना. नेमकी इथे इकडची खरी परिस्थिती काय आहे? कशाप्रकारे इथे ही लोकं राहतात? तिथे पाणी नाही म्हणजे एप्रिल, मे, जून तुम्ही म्हणाल, तर तिथे प्रत्येक कुटुंबाला 4,000 5,000 खर्च करून पाणी विकत घ्यावं लागतंय. जेवढा गरीब कुटुंब गरीब कुटुंब असून सुद्धा त्यांना विकत घ्यावं लागतंय तिथे. आणि बाकी पाणीच नाही म्हटल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी तर खूप लांबवर राहिल्या. अत्यंत परिस्थिती पण गरिबीची आहे. तिथे जाऊन आम्हाला प्रत्यक्ष दाखवत होतं, की अशा शाळेपर्यंत सुद्धा तिकडच्या मुलांना शिकावंसं त्यांची जी तळमळ आहे, तळमळीने ते शिकवतायत आणि शिक्षक शिकवतायत. तर मग अशा शाळांसाठी आपण काहीतरी करायला हवं. म्हणून आम्ही जुलै महिन्यात रानावनातील शाळा हा उपक्रम करतो. आम्ही खास मुंबईच्या पाहुण्यांना तिथे घेऊन जातो आणि त्याचबरोबर तिथे भात शेती पण लावणी कशी केली जाते, गुडघावर चिखलात उभं राहून जेव्हा आपण भात शेती करतो, तेव्हा आपल्याला त्या दाण्या-दाण्याचं आपण जे टाकून देतो अन्न, त्या दाण्या-दाण्याचं महत्त्व कळतं. खूप छान. आणि मला आठवतंय की आम्ही सुद्धा यांच्या शाळांना भेट दिली होती वाड्याच्या आणि तिथे काही शेतकऱ्यांनी बनवलेली वेतापासूनच्या वस्तू होत्या आणि काही रानभाज्या होत्या त्या पण आम्ही विकत घेतल्या. म्हणजे शहरातील लोकांना ग्रामीण जीवनाचा परिचय होतो. त्यातल्या काही वेदना असतील त्या पण कळतात आणि जेव्हा आपण त्या शेतकऱ्यांकडनं या वस्तू घेतो की नाही तेव्हा आपोआप शेतकऱ्यांना पण आर्थिक मदत होते. तर पौर्णिमा आता छंदवही हा जो तुमचा उपक्रम आहे ना त्याच्या माध्यमातून तुम्ही मुलांना काय शिकवता? छंदही हा उपक्रम आमचा असा आहे, की आता 2 महिने शाळा बंद राहणार. बरोबर. एप्रिल ते जून जवळ-जवळ 2 महिने शाळा बंद राहणार. मग शाळा बंद असताना सुद्धा मुलं शिक्षणाशी कनेक्ट असावी, जोडली गेलेली असावी. म्हणजे अभ्यास किंवा बाकीचे जो आहे उपक्रम ते विसरायला नको. आणि परत शाळेत यावंसं वाटलं पाहिजे जून महिन्यात. बरोबर. मग आम्ही विचार केला, की मुलांना काहीतरी खाद्य पुरवणं गरजेचं आहे. मग आम्ही त्यांना छंदवही हा उपक्रम आम्ही सुरू केलाय, की तुम्ही 2 महिन्यात काय काय करता? तुम्हाला जे हवं ते लिहा. कोणी चित्र काढा, कविता करा किंवा तुम्ही रोजचा काय तुमचा उपक्रम आहे तो लिहा. बऱ्याच जणींनी आता प्रांजल आहे, अनुश्री आहे, काही मुलींनी खूप छान कविता केल्या आहेत. आपले रोजचे अनुभव लिहिले आहेत. मग काहींनी त्याच्यामध्ये गावामध्ये कोणाचं तरी दुःखद निधन झालं. तो अनुभव खूप तिला कसं भावूक ती झाली, तो तिने त्याच्यात चितारलाय, की तिला कसं वाटलं ते सगळं त्याला सामोरी जाताना. तर काहींनी अगदी खूप छान लिहिलंय, मी सकाळी उठली, मग मी जेवले, मग मी खाल्ले, मग मी फिरायला गेले, मग मी मजा केली. म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला वाचून. एक छान अनुभव वाचायला मिळाले. काहींनी छान कथा लिहिल्या आहेत, कविता केल्या आहेत आणि त्यांना बक्षीस ठेवलं होतं. ही शाळा चालू झाल्यानंतर आपण त्याला बक्षीस द्यायचं आहे. यावर्षी पण आम्ही हा उपक्रम करतोय आणि या उपक्रमातून मग जे काही चांगलं साहित्य असेल ते एकत्रित करून आम्ही प्रकाशित करणार. ओके. आणि मला वाटतं तुम्ही मुलांना पुस्तकं लिहायला स्वतः त्याच्या हो, विषयी हो, जरा सांगणार. हो. आपल्यापेक्षा त्या भागातली जी मुलं आहेत त्यांचं वाचन अफाट आहे. कारण तिथे मोबाईल नाही, लाईटच नाही, तर बाकीच्या गोष्टी टीव्ही पण नाही. टीव्ही पण नाही, दोन्ही नाही. मग त्यांच्या मुलांचं वाचन अफाट आहे. जेव्हा आम्ही शाळातून त्यांना भेट देतो तेव्हा आमच्या लक्षात आलं, की 4थीतल्या मुलीचं सुद्धा परीक्षण वही आहे. म्हणजे एखादं पुस्तक वाचलं, तर पुस्तकाचं नाव, प्रकाशनाचं नाव आणि ते पुस्तक का तिला आवडलं त्याच्यावरती तिने स्वतःचं समीक्षा लिहिलेली आहे. ओके. मग आम्ही त्यांना म्हटलं, की तुम्ही दुसऱ्यांची पुस्तकं वाचता, मग तुम्हाला वाटतं का, की आपलं स्वतःचं पुस्तक असावं? असं करून आम्ही त्यांचं स्वतःचं गोष्टीचं पुस्तक लिहायला लावलं आणि सांगायला खूप आनंद होईल, की 100 मुलांनी स्वतःचं गोष्टीचं पुस्तक लिहिलेलं आहे. स्वतः लेखक निर्माण झालेले आहेत. लेखिका. कारण डॉक्टर, इंजिनियर तर निर्माण होतात, लेखक निर्माण फार होणं गरज आहे. खूप गरजेचं आहे खरंच. आत्ताच्या या काळामध्ये. आणि साहित्यिक. साहित्यिक निर्माण होणे खरे गरजेचे आहे. आणि त्या मुलांनी अगदी प्रोफेशनल असं तसं छान पुस्तक ते बाइंडिंग बिंडिंग करून मुखपृष्ठ कोणी काढलाय,
चित्रकार कोण, लेखक कोण, प्रकाशक कोण, अगदी प्रोफेशनल एखादं पुस्तक असं तसं स्वतःचं पुस्तक तयार केलेलं आहे. ऍक्च्युली मुलांचा कल्पना विलास या हम्म. निमित्ताने वाढीस लागला. हो. बरं मग ते मौज मजा आनंदी शाळा नक्की काय आहे? त्याच्यात काय होतं? मुलांसाठी सगळे उपक्रम आहेत ते शैक्षणिक किंवा त्यांना शिकण्यासाठी आपण प्रोत्साहन देण्यासाठी आहे. मग अशामध्ये काहीतरी दरवर्षी एक छानसं सेलिब्रेशन असावं किंवा काहीतरी छान साजरं करावं असं आम्हाला वाटत होतं. पण त्याच्यातूनही काहीतरी त्यांना शिकवायचंच असतं. म्हणून आम्ही मौज मजा नावाचा उपक्रम करतो. गेल्या वर्षी आम्ही मौज मजा नावाचा उपक्रम केला तेव्हा मुलांसाठी जादूचे प्रयोग जे त्यांना पहिल्यांदाच तिथे बघायला मिळाले आणि माईम हा कला प्रकार जो आहे तोही पहिल्यांदाच बघायला मिळाला आणि वाड्यातल्याच मुलांनी तो सादर केला. त्याच्याबरोबरच आमच्या ट्रस्टी मेंबरपैकी जी एक मानसी आहे तिला नेहमी वाटतं की आपल्याला इथे सगळं खायला मिळतं. पाणीपुरी, चाट किंवा पिझ्झा. तर तिथल्याही मुलांना हा सगळा खाण्याचा अनुभव आपण एकदा तरी द्यावा. बरोबर. त्या निमित्ताने तिने आणि तिच्या कुटुंबाने खूप मेहनत करून मानसीचा स्वतःचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. इथून सगळं टेम्पोनी, शेगडी, तवे बिवे सगळं घेऊन जाऊन तिथे मुलांना लाईव्ह पिझ्झा कसा बनवतात ते बघायला मिळालं आणि छान पंचपक्वान्नांचा आस्वादही मुलांना घेता आला. मुलांना त्याच्यातून 2 कलाप्रकारांची ओळख निर्माण झाली. एक जादूचे प्रयोग, जादूगार म्हणजे काय आणि दुसरे माईम. माईम कला प्रकार काय आहे. ह्या दोन्ही प्रकारांची मुलांना ओळख झाली. यावर्षी आनंदी सोहळा उपक्रम केला. या आमच्या ट्रस्टी मेंबरपैकी तिघांची आत्ताच लग्न झाली होती. या तिघांची त्या मुलांनी परत त्यांच्या पद्धतीने लग्न लावून दिली आणि त्या सगळ्या प्रकारचं नियोजन त्या मुलांनी केलं. म्हणजे गावी कसा बँड वाजवला जातो तसं ते वाजंत्री वगैरे रुईच्या माळ्यांच्या त्यांना मुंडावळ्या करून त्यांच्या प्रकारची ती गावची पारंपरिक लग्नातली गाणी हे सगळं काही तिकडच्या मुलांनी मॅनेज केलं. म्हणजे नकळत इव्हेंट मॅनेजमेंटच शिकवलं त्या मुलांना शिकवलं गेलं. खूप छान. आणि तो जादूचा जो प्रयोग झाला ना त्याचा व्हिडिओ पण मी बघितला. काय माहिती त्या मुलांमध्ये निरागसता खूप आहे कारण ना बाह्य जगाशी त्यांची ओळख नसल्यामुळे एक निरागस पण अजून टिकून आहे. आणि मला आठवतंय अक्षरशः म्हणजे पोट धरून मुलं हसली, काय उड्या काय मारल्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण जरी आपण निर्माण करू शकलो तो मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्याचं काम दुसरं काहीच नसेल. आणि मग गोष्ट शाळेची म्हणजे नक्की काय उपक्रम आहे? गोष्ट शाळेची हाच तोच उपक्रम होता की मुलांनी 100 मुलांनी जे गोष्टीचं पुस्तक लिहिलं. ओके. आता यावर्षी आणखीन मुलांना वाटते की आपण स्वतःचं पुस्तक लिहावं. छंदही आणि या उपक्रमातून आम्ही त्यांच्याकडून लिहून घेणार आहोत आणि त्यांचंच बालसाहित्य मुलांनीच मुलांसाठी लिहिलेलं साहित्य आहे ते आम्ही प्रकाशित करणार. एका मुलीने काहीतरी गावगप्पा काहीतरी बोलली, थापाड्या, गावच्या थापा म्हणजे खूप विषयांवरती मुलांनी असं छान छान मजेशीर म्हणजे आपल्यालाही ते विषय सुचणार नाही अशा विविध विषयांवरती मुलांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि मुलांनीच चित्र काढली आहेत. मला असं वाटतं की कुठलाही समाज हा किती सांस्कृतिक आहे हे त्या समाजातल्या साहित्यावरून ठरत असतं. आणि हळूहळू काय झालं म्हणजे आपण इतकं टेक्निकल तांत्रिक होत चाललं की साहित्याचा विसर पडत चाललाय. ते होता कामा नये. आणि मला फार तुमचे आभार मानावेसे वाटते की तुम्ही आम्हाला भावी साहित्यकार देत आहात. बरं, आता मधली सुट्टी आणि शाळेची गट्टी म्हणजे नक्की काय? मधली 2 वर्ष 2020-2021 करोनामध्ये गेली. परत जेव्हा शाळा चालू झाल्या तेव्हा मग आम्हाला गुरुजींनी सांगितलं की आता काय झालं की 2 वर्ष शाळा नसल्या कारणाने मुलांना एका जागी बसायची सवय नाहीये. बरं. 1 तास म्हणजे 35 मिनिटाचा 1 तास जरी बसायचं म्हटलं तरी मुलं बसत नाहीये किंवा शाळा 10 ते 5 आहे तर मुलं मधल्या सुट्टीनंतर घरी. मुलांना एका ठिकाणी बसायची सवय निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यातली एकाग्रता वाढायला पाहिजे. तर आपण काय करता येईल? मग आम्ही विचार केला सगळ्यांनी मिळून की मग आपण त्यांच्यासाठी त्यांच्या बुद्धीला चालना देतील असे काही त्यांना खेळ दिले तर एकाग्रता पण वाढेल आणि एका ठिकाणी बसायची सवय पण लागेल. मग मधल्या सुट्टीत हे खेळ मुलांना द्यायला सुरुवात केली. व्यापार डाव, बुद्धिबळ, लुडो अशासारखे गेम आहेत ते मुलांना मी दिले. त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. मुलं एका जागी परत बसायला लागली आणि शिकायला लागली. खूपच छान. आणखीन यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे एक पंक्ती शिक्षणाची, बरोबर ना? तर ह्या विषयी आपल्याला जर माहिती द्या. एक पंक्ती शिक्षणाची हा उपक्रम असा आहे की प्रत्येक मुलाने शाळेत यायला हवं
हा त्यामागचा आमचा उद्देश होता. जर मूल शाळेत आलं तर ते शिकेल. मग तो शिकायला येण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे तर महत्त्वाचंच आहे. तिथे स्थलांतराचं प्रमाण खूप आहे. नोव्हेंबर नंतर बरेचसे आहेत की शेतीची कामं झाल्यानंतर काही काम नसेल, तर मग ते दुसऱ्या गावात स्थलांतर होतात पालक आणि स्थलांतरित होताना ते आपल्या मुलांना आपल्यासोबत घेऊन जातात. मग नोव्हेंबर ते मे मुलांचं परत शिक्षण त्या खंडित होतं. म्हणजे शाळा सुटते. जूनमध्ये शाळेत आल्यानंतर परत श्री गणेशा किंवा शून्यापासून सुरुवात. मग त्या मुलांसाठी काय करता येईल? तर वरई बुद्रुकमधल्या ज्या गावाची आम्ही जातो नेहमी सातत्याने, ज्या शाळेला भेट देतो, त्या गुरुजींनी ही समस्या मांडली की आपण काय करू शकतो. मग तिकडच्या पालकांशी त्यांच्याशी बोलून आम्ही म्हटलं की जर आम्ही त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सोडवला तर ती मुलं इथे राहतील का? तर पालक म्हणाले हो. जर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न तुम्ही सोडवला जेवणाचा, तर ती मुलं इथे त्यांच्या आजी आजोबांकडे किंवा नातेवाईकांकडे राहतील. मग आम्ही आवाहन केलं सगळ्यांना की आपण काय करू शकतो त्याच्यासाठी. त्यासाठी गुरुजींनी मग एका मुलाचा एका दिवसाचा खाण्याचा खर्च किती, आठवड्याचा किती, महिन्याचा किती आणि 6 महिन्याचा किती याचं कोष्टकच बनवलं. मग ते किती तांदूळ लागणार, किती डाळ लागणार, किती मिलीग्राम हळद लागणार, साखर लागणार, मीठ लागणार, अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण लिहून त्या गुरुजींनी पूर्ण एक्सेल शीट बनवली. त्याप्रमाणे मग आम्ही ते पूर्ण चार्ट बनवला की किती खर्च येणार आहे आणि मग आम्ही आवाहन केलं लोकांना की त्या मुलांचं शिक्षण थांबू नये. जर तुम्ही आम्हाला मदत केली तर आपण ही मुलं इथे राहून शिकतील. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ती मुलं तिथेच राहिली. त्या मुलांचा आता मराठीतला तर अभ्यासात ती मुलं पक्की झाली, पण आता इंग्रजी विषयाचाही अभ्यास त्या मुलांचा चालू झाला आहे. आणि रविवारी सुद्धा ती मुलं शाळेत येतात आणि त्यांना शिकवायला गुरुजी सुद्धा रविवारी शाळेत येतात. खूप छान, खूप छान. खरं तर शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. पण जेव्हा पोटाची आग विझवण्यातच अख्खं आयुष्य खर्ची पडतं आणि तेवढ्यासाठी सतत ज्या पालकांना स्थलांतरित व्हावं लागतं ना, त्या मुलांचं शिक्षण खरंच असं अर्धवट राहून जातं. आणि एखादं मूल अशिक्षित राहिलं तर त्या मुलामधलं जे टॅलेंट असतं ना, ते नाही त्याला चांगला वाव मिळत आणि ते एक नॅशनल लॉस आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे ह्या मुलांच्या शिक्षणासाठी जे तुम्ही कार्य करता ते खूपच छान आहे. बरं पूर्णिमा, मला आता तुला विचारायचं आहे की तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम केलं, व्यावसायिक क्षेत्रात काम केलं, तर तुझे अनुभव जाणून घेताना मी 2 टप्प्यात ते अनुभव जाणून मला घ्यायचे, की जे व्यावसायिक क्षेत्रात जे तू कामाला सुरुवात केली, जे तू मला सांगितलं डीटीपी अँड ऑल, त्यावेळी त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा. त्यावेळी काय अनुभव आले? 1998 साली स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी परिस्थिती असं होतं की स्त्रियांनी काहीतरी स्वतःचं सुरू करणं हीच खूप मोठी गोष्ट होती. घरच्यांचं किंवा त्या पिढीत ज्या घरामध्ये व्यावसायिक काही व्यवसाय base काही नाहीये. बेस नाहीये. त्यापेक्षा असं म्हणता येईल की त्यावेळची जी आपल्या आई-वडिलांची जी मानसिकता होती की मुलींनी शाळेत शिक्षिका व्हावं किंवा अशा ठिकाणी नोकरी करावं की सरकार. शनिवार, रविवार रजा असेल, 10 ते 5 नोकरीचा टायमिंग असेल आणि बाकीचा वेळ आपल्या कुटुंबाला देता येईल. त्या काळी स्वतःचा व्यवसाय सुरू करणं हा धाडसी निर्णय होता. माझा मुलगाही लहान होता तेव्हा, 2.5 वर्षाचाच मुलगा होता. अशा वेळी आम्ही 2 स्त्रियांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला. स्त्रियांनी व्यवसाय सुरू केला म्हणजे अडचणी तर खूपच आल्या आम्हाला. बरोबर. काही आमचे जे क्लायंट आहेत ते पैसे वेळेवर द्यायचे नाहीत की बरोबर. आहे स्त्रिया काय करणार काय आहेत, पण आम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेतलेत की नाही, आम्ही स्त्रिया आहात म्हणून तुम्ही आमच्या केलेल्या कामाचा मोबदला तुम्ही बुडवू शकत नाही. नक्कीच नाही. आमचं हार्डवेअर जे होते ते पनवेलला होते. त्यावेळी असं होतं की खूप काही कम्प्युटर क्षेत्रात खूप प्रगती झाली किंवा नाक्या-नाक्यावर कम्प्युटरची रिपेअरिंगची दुकानं आहेत किंवा काय सहज उपलब्धता काही नव्हती. मग आम्हाला अशी वेळेची मग साजरी तो आपला कम्प्युटर सीपीयू काय जो तो बांधायचा पनवेलला, सकाळी एसटीने घेऊन जायचं, तिथे रिपेअर करायचं आणि परत घेऊन यायचं. हे पण उद्योग आमचे करून झाले. म्हणजे खूप अडचणी आल्या, पण सगळ्या आम्ही तारून नेल्या. दुसरं तू ते पण सांगितलं काही कसं आमचा क्लास ग्राउंड ग्राउंड फ्लोअरला होता. खिडकीशी मग आजूबाजूची मुलं आहेत ती येऊन बघायची, कारण आमच्या म्हणजे माझ्या
ऑफिसमध्ये किंवा माझ्या क्लासमध्ये सगळा जो आमचा स्टाफ होता तो महिला होता. त्याच्यामुळे मग काही टवाळकी मुलं बाहेर येऊन उभी राहायची, बघायची काय चाललंय, मुलींना बघायची. मग शेवटी आम्हाला त्यांना सज्जड दम भरावा लागला, की हे असं चालणार नाही. त्याचा परिणाम नंतर उलटा खूप चांगला झाला. नंतर तीच मुलं आमची काळजी घ्यायला लागली, की नाही इथे सगळ्या बायकाच काम करत आहेत, तर ते आमची काळजी घ्यायला लागली. एखादा क्लायंट 2-3 तासापेक्षा जास्त वेळ बसला किंवा आणखीन काही आमच्याकडे आम्हाला काही समस्या लागल्या, तर ती मुलं येऊन विचारायला लागली, की "काय ताई, काय मदत हवी आहे का? काय हवं आहे का?" किंवा रात्री आम्ही जास्त वेळ अभ्यासाला बसलो, तरी ते त्यांचं लक्ष असायचं, की यांचं काम इथे चालू आहे म्हणून. म्हणजे हा खूप चांगला बदल झाला. म्हणजे आपण आपल्या निग्रहाशी ठाम असलं ना, की प्रतिकूल परिस्थिती पण कशी हळूहळू अनुकूल होत जाते. आणि खरं तर सांगू का, 28 वर्षापूर्वी एका मध्यम वर्ग मराठी कुटुंबातल्या एका मुलीने, स्त्री नाही म्हणू शकत, त्यावेळी ती मुलगी होती. तिने व्यवसायाला सुरुवात करावी आणि व्यवसाय पण कुठल्या क्षेत्रात, की नुकत्याच उदयास आलेला कॉम्प्युटर सारखा तांत्रिक क्षेत्रात तिने व्यवसायाला सुरुवात केली आहे. खरोखर म्हणजे कौतुकास्पद विषय आहे. बरं, हा झाला तुझा व्यावसायिक जीवनातला अनुभव. म्हणजे ह्यात ना मी जास्त बहुतेक वेळा ना माझ्या महिला प्रेक्षक असतात, तर त्यांना मला सांगावंसं वाटतं, की असं घाबरून नाही चालत. काही पण अडचणी आल्या त्याच्यावर मात निघतेच निघते. फक्त आपल्याकडे थोडंसं धैर्य असावं लागतं, थोडा पेशन्स असावा लागतो. हा व्यावसायिक अनुभव झाला तुझ्या क्षेत्रातला. हा सामाजिक क्षेत्रात आहे जे तू काम करतेस या एनजीओच्या माध्यमातून. तर ते 2-3 अनुभव तू छान मला शेअर केले होते, त्याच्याविषयी सांग. वाड्याला काम करायला सुरुवात केल्यापासून आमच्या लक्षात आलं, की तिथे तुम्ही म्हणाल तर अन्नाची पण वानवा आहे, पाण्याची तर आहेच वानवा. दुसऱ्या शाळेतला असा एक अनुभव आम्हाला सांगितला तिथल्या विद्यार्थ्यांनी, की कातकरी समाजातली मुलं आहेत. त्यांचं म्हणजे खाणं म्हणा, बऱ्याच जणांचं, बहुतांचं, सगळ्यांचं नाही म्हणणार, पण काही जणांचं खाणं काय, तर शाळा सुटल्यावरती घरी जाताना बिळातला उंदीर पकडायचा आणि तो घरी जाऊन भाताबरोबर भाजून खायचा. एक दिवस असाच तो विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बिळातला उंदीर पकडायला गेला, तर तो इकडनं खेचतोय उंदराला आणि तिथून कुठतरी दुसरं खेचतंय असं त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्याने जमिनीच्या जरा जोराने खेचल्यावरती लक्षात आलं, की तिकडून त्या उंदराला दुसऱ्या सापा बाजूने सापाने म्हणजे पकडलेलं आहे. सापाच्या तोंडात उंदीर आणि हा उंदीर आणि समजून खेचतोय बाहेर. बापरे! म्हणजे याच्यावरूनच तुम्ही कल्पना किती वाईट कराल, वाटतं की ना. किती प्रमाणात त्यांना आपल्या अन्नासाठी किंवा जेवणासाठी त्यांना वणवण करावी लागते. आणि पाण्याचं म्हणाल तर वरई बुद्रुक सारख्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी नाहीये. पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडायला लागल्यानंतर गुरुजींनी तिकडच्या सांगितलं, की यावेळेस तुम्ही मुलांना, खूप धो-धो पाऊस पडत होता, मुलांना तास यावेळेस काय काढायला सांगायचं, म्हणून मी मुलांना सांगितलं, की सगळ्यांनी काहीतरी पावसाचं चित्र काढा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्गातल्या सगळ्या मुलांनी एकच चित्र काढलं होतं, पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी. याच्यावरूनच तुम्हाला कळेल, की माणूस पाण्यासाठी किती तहान तहान दिलाय. दिलंय. एका थेंबासाठी किती त्याला वणवण करावी लागते. आणि एक गोष्ट बोलताना आपली राहून गेली, की शाळेत येताना मुलांना आनंद वाटावा यासाठी तुम्ही जे क्लासरूमसाठी जे काही केलं ते प्लीज सांगाल का जरा? मस्तिकी पाठशाळा या उपक्रमाअंतर्गत आम्ही मोज शाळा आहे तिकडची, ती पूर्ण रंगवली म्हटल्यापेक्षा मी सजवून दिली आहे. चित्रकार श्रीनिवास आणि त्यांची सहचारी प्राची या दोघांनी मिळून ती, प्रत्येक जो शाळेतला वर्ग आहे तो थोर चित्रकारांच्या संकल्पनेच्या आधारित तो प्रत्येक वर्ग रंगवलाय, म्हणजे सुशोभित केलाय. पण हे असं करताना त्यांनी त्या शाळेतल्या मुलांना आपल्या बरोबर घेतलं. जवळजवळ 30 एक मुलं आमच्या बरोबर होती. त्यांना विचारलं, की त्यांना त्यांची शाळा कशी आवडेल, कशी रंगवलेली आवडेल. त्या मुलांकडून समजून घेतलं आणि त्या मुलांना सोबत घेऊन त्यांची ती पूर्ण शाळा मी रंगवून दिली. म्हणजे प्रत्येक वर्गासाठी एक संकल्पना आहे. जर तुम्ही येऊन बघाल तर तुम्हाला कळेल, की प्रत्येक वर्गासाठी एक संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेवर आधारित तो पूर्ण शाळा रंगवली आहे. शाळेची बाहेरची भिंत आहे त्याच्यासाठी पण एक संकल्पना आहे. एक वर्तुळ आहे, मग ते वर्तुळ प्रत्येकाला त्याच्या दृष्टिकोनातून कसं दिसेल. कोणी बॉल काढलाय, कोणी सूर्य काढलाय, कोणी चंद्र काढलाय, तर कोणी आणखीन काही. असं करून ती पूर्ण भिंत रंगवली आहे. आणि मुख्यच राहिलं मुलांचं टॉयलेट बाथरूम. मग तेही प्रसन्न असले पाहिजे, तेही छान वाटले पाहिजे. त्याच्यासाठी
पशु पक्षी प्राणी कसे शिशु करतात ते छान कार्टून पद्धतीने ते शौचालयाच्या भिंतींवरती त्यांनी रंगवलंय. बरं, शाळा तर रंगवून झाली, पण शाळामध्ये पुरेसा प्रकाश नाही. मग प्रत्येक वर्गामध्ये ट्यूबलाईट, 2 पंखे, प्रत्येक वर्गामध्ये एक आरसा लावलेला आहे, जो मुलांनी येऊन स्वतः बघायचं की आपण कसे दिसतोय, नीटनेटके आहोत की नाही वर्गात बसण्याच्या आधी. ते प्रेझेंटेबल ते केलं आणि प्रत्येक वर्गाला एक ग्रंथालय दिलेलं आहे, म्हणजे ग्रंथालयाचं कपाट. असं करून आम्ही ही पूर्ण शाळा मस्ती की पाठशाळा, म्हणजे मुलांना आल्यानंतर वर्गात छान प्रसन्न वाटलं, मस्त वाटलं पाहिजे. छान सुंदर. हा उपक्रम आहे आमचा. पूर्णिमा नार्वेकर यांच्याबरोबर मी या शाळांना भेट दिल्या, 2-3 शाळांना भेट दिली होती आणि छान नेटनेटक्या शाळा असतात आणि त्यांचे शिक्षक, पूर्णिमा तू जरा उल्लेख कर 1-2 शिक्षकांचा. 1-2 शिक्षकांचा उल्लेख असं नाही करता येणार. आमच्याबरोबर सगळे शिक्षक आहेत. तिथे जोडलेले आहेत, हा. म्हणजे सगळेच तळमळीने काम करतात. त्याच्यामुळे एका दोघांवरती अन्याय उल्लेख केला तर होईल. बाकीच्यांचा तर त्यांनी मला सांगितलं पूर्णिमाने की सगळे शिक्षकांनी पण खूप सहकार्य केलं, गावातल्या लोकांनी पण त्यांना खूप सहकार्य केलं आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर गेली होती, छान मुलं खूप उत्साही आणि आनंदित होती आणि इतका उत्साह तुडुंब भरला होता की मला पण खूप मजा आली आणि मी म्हटलं की मला ना एक गोष्ट राहून गेली माझ्या आयुष्यात. तर त्यांनी विचारलं काय, सरांनी विचारलं काय, मी म्हटलं ना शाळेची ती घंटा असते ना, ती वाजवायची माझी एक इच्छा राहून गेली. एक लहान मूल प्रत्येकात दडलेलं असल्यामुळे तीही माझी मी इच्छा पूर्ण करून घेतली आणि इतकं अशा संपूर्ण आनंदी वातावरणात ना पूर्णिमा यांनी एकदम बॉम्बस्फोट केला. काय माहितीये, त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही मुलांना इन्शुरन्स या विषयावरती माहिती द्याल का? माय गॉड, इन्शुरन्स हा माझा विषयच आहे, मी त्याच्यात तासनतास बोलू शकते. पण ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना, जे 5वी-6वीतली मुलं आहेत, त्यांना इन्शुरन्सचा विषय एवढा तांत्रिक आहे, मी कसा समजावून सांगणार? माझ्यासाठी मोठं शिवधनुष्य होतं ते. पण समा मी केलं ते. मी काय केलं माहितीये, त्या मुलांना म्हणजे अग्निविमा, पीक विमा, अपघाती विमा, म्हणजे त्यांच्या क्षेत्रातल्या विमाविषयी माहिती दिली, की एखादा माणूस वीज पडून गेला तर काय होऊ शकतं, पीक विम्याच्या विषयी माहिती दिली आणि खरंच त्या मुलांनी इतकं शांतपणे ते ऐकलं आणि मी नंतर छोटंसं क्विज पण केलं, प्रश्न त्यांना टाकला आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी चांगली दिली. तेव्हा मला कळलं की त्यांनी ते नीट मन लावून ऐकलं आणि त्यांची आकलन शक्ती सुद्धा चांगली आहे. तर मला असं वाटतं की आपण शहरातले पालक आहोत, सुशिक्षित आहोत, आपण आपल्या मुलांना चांगल्या शाळेत टाकतो, लाखो रुपयाची फी भरतो, क्लासेस लावतो, गाईड्स हे ते सगळं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करतो, पण ह्या वंचित मुलांसाठी पण कुणीतरी काम करणं फार गरजेचं आहे. तर बरं पौर्णिमा, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की कोणाला आमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जर तुमच्या एनजीओला हातभार लावायचा असेल तर काय प्रकारच्या योजना तुमच्याकडे आहेत, कशा प्रकारे हातभार लावू शकतो? अ, तुम्ही आर्थिक मदत करू शकता, तुम्ही वस्तुरूपात मदत करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी तिकडे येऊन वेळ देऊ शकता. सर्वात तेही महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी वेळ द्या, त्यांच्याबरोबर दिवस घालवा, त्यांच्या समस्या समजून घ्या. तेही जास्त महत्त्वाचं आहे. मगाशी जसं पूर्णिमाने सांगितलं की ते आपल्यासारख्या नागरिकांची सहल घेऊन जातात तिकडे, तर मला वाटतं आपण आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन तिथे गेलं पाहिजे की किती प्रतिकूल परिस्थितीत लोक राहतात आणि तरीही प्रगती करत असतात, हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे की त्यांना फक्त आयुष्याची चांगलीच बाजू आपण दाखवली पाहिजे असं नाही, दुसरी बाजू दाखवता आली पाहिजे. आणि त्या सहलीमधलं ना त्या मुलांना पण, ग्रामीण भागातील किंवा आदिवासी भागातील मुलांना पण खूप गंमत वाटते आणि मी म्हटलं तसं शेतकऱ्यांकडनं आपण काही वस्तू केल्या तर त्यांना पण ती मदतच होते त्या त्या माध्यमातून. आणखीन मला वाटतं आपण बरेच सगळे पॉइंट्स झालेत आपले क्लिअर. हो, मला एक महत्त्वाचं सांगायला लागेल की आत्तापर्यंत माझा जो सगळा प्रवास आहे, माझं करिअर किंवा माझं आत्ता चाललेलं काम, माझ्या करिअरसाठी म्हणाल तर माझे काका माझे प्रेरणास्थान आहेत. ते माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिल्या कारणाने मी आत्तापर्यंतचा हा प्रवास माझा केला आणि माझे आजी आजोबा, त्यांच्यामुळे मला ही समाजसेवेची आवड निर्माण झाली. त्यांना आलेल्या गेलेल्यांना प्रत्येकाला मदत करणं हे त्यांच्यापासून मी घेतलं. कुटुंब तर माझ्या मागे आहेच, पण आवर्जून माझे काका रमाकांत पाटील यांचं नाव मला घ्यावंसं वाटतं. खूप छान. ही कृतज्ञतेची भावना ही प्रत्येक व्यक्तीत असणं गरजेचं आहे. आणि जसं पूर्णिमा म्हणाली ना, की आपल्या ना घरातूनच आपल्याला हे संस्कार होतात. म्हणजे मला सुद्धा आठवतंय, की पूर्वीच्या काळी बघा घरामध्ये जे काम करायला ज्या आपले यायचे ना ते त्या लोकांसाठी पण आपण सणावाराला जेव्हा आपण चांगलं जेवण बनवायचो, श्रीखंड म्हणा, पुरी म्हणा, तर त्यांच्यासाठी पण आपण एक वेगळं ताट करायचो. जे आपल्या घरात कामाला लोकं येतात.
आणि बरेचदा काय होतं माहिती आपण महिला शक्ती करत असतो, पण एका महिलेच्या पाठी जसं आपण म्हणतो ना, की एखाद्या पुरुषाच्या पाठी, यशस्वी पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते, पण बरेचदा उलटं पण असू शकतं. एखादा यशस्वी स्त्रीच्या पाठी पुरुष सुद्धा असू शकतो. मग तो वडील असेल, भाऊ असेल, काका असेल, कोणी असू शकतं. म्हणजे स्त्री शक्ती असतेच, पण पुरुषांचं पण तेवढंच योगदान असतं. नक्की नक्कीच. तर खूप छान वाटलं पूर्णिमा. आणि पूर्णिमा यांच्याकडे खूप अनुभव आहेत. आपल्याला वाटतं आपण अजून त्यांची एक मुलाखत घेऊन हे अनुभव जाणून घेऊ. पण ह्या सगळ्या मुलाखतीच्या शेवटी मला एवढा संदेश द्यावासा तुम्हाला वाटतो, की बघा शासन हे ना लहान मुलांसाठी, त्यांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत असतं. वेगवेगळ्या योजना राबवत पण असतं. पण एकूणच ह्या कामाचा आवाका एवढा मोठा आहे ना, की कधी-कधी शासन पण तोकडं पडतं किंवा शासन तिकडे पोहोचू शकत नाही जिथे-जिथे गरज आहे. तर आपलं पण एक जागरूक नागरिक म्हणून काही कर्तव्य आहेत आणि आपण स्वतः पण जाणं गरजेचं आहे अशा ठिकाणी किंवा आपण अशा एन-जी-ओच्या माध्यमातून का होईना पण आपण त्या ठिकाणी जाणं आणि अशा मोठ्या एका कार्याला आपला छोटासा खारीचा वाटा तरी देणं फार गरजेचं आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे, की पूर्णिमा तुम्ही तुमचा दूरध्वनी क्रमांक आम्हाला सांगा. आम्ही तो डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ. पण तुमचा दूरध्वनी क्रमांक सांगाल का जरा? नक्कीच. एक आणखीन सांगावंसं वाटतं की माझ्याबरोबर तरुण पिढी जोडली गेलेली आहे. त्याची अच्छा, नावं मॉल सांगा. मॉल संस्कृतीपासून वेगळी होऊन म्हणजे त्याच्यात न रमता सुद्धा ती सातत्याने माझ्याबरोबर येते. माझा बरोबर. मुलगा ओंकार नार्वेकर, मानसी, मिहीर, संपदा, सिद्धी, अनिता म्हणजे बरीचशी तरुण पिढी आहे जी सातत्याने आमच्याबरोबर येते. तर जास्तीत जास्त तरुण पिढीने आमच्याबरोबर यावं, बरोबर आहे. आम्हाला सहकार्य करावं, हे मला त्यांना आवाहन आहे की तुम्ही एकदा तरी येऊन तो अनुभव घ्यावा बरोबर. आजच्या तरुण पिढीने. आणि तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. लेट्स इमॅजिन टुगेदर फाउंडेशन आमचं पेज आहे. फेसबुकवरती तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तसंच माझा दूरध्वनी क्रमांक आहे 9820003834. तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तर पूर्णिमा यांनी त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे आणि फार मोठी देणगी प्रत्येक वेळी द्यायची असं गरज नाही. ज्यांना शक्य आहे ते मोठी देणगी द्या. ज्यांना शक्य आहे ते अगदी म्हणजे एका वेळच्या भोजनाची पण सोय त्यांनी त्याच्यात केलेली आहे, ती देऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ते नुसतेच पैसे असं नाही, ते वस्तू, वस्त्र या स्वरूपात पण मदत घेतात. शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात पण मदत घेतात. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्या सोसायट्यांमध्ये ना भरपूर सायकली, महागातल्या सायकली अशा भंगारसारख्या पडून असतात. तर मला ना तुम्हाला खरंच विनंती करावीशी वाटते, की तुम्ही त्या सगळ्या सायकलींची नीट डागडुजी करून घ्या. कारण देताना पण कोणाला आपण जेव्हा देतो ना दान, तर ते पण चांगलं असलं पाहिजे नाही का? तर त्याची छानशी डागडुजी करून घ्या आणि तुम्ही पूर्णिमा यांच्याशी संपर्क साधा. कारण ह्या ना दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांना ना लांब-लांब शाळा असतात, तर काही दळणवळणाची सोय नसते. तर नाही. त्यावेळी त्या सायकली फार उपयोगी नक्की, पडतील. नक्कीच. थँक यू. थँक यू व्हेरी मच. नमस्कार.